आता चंद्रपूर मधून आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांचं सत्रही अजूनही सुरूच आहे। वाघाच्या हल्ल्यात आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय। नागभीड तालुक्यातील वाढोणा इथं मारुती शेंडे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते आणि त्याच वेळेस वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। तर दुसरीकडे मूल तालुक्यातील भादुर्णी गावात ऋषी पेंदोरे हे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेत। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 8 दिवसात आतापर्यंत 8 ग्रामस्थांचा बळी गेलाय। सिंदेवाही तालुक्यात वाघीण आणि तिचा एक पूर्ण वाढीचा बछडा पिंजरा बंद केल्यावर देखील वाघाचे हल्ले अजूनही सुरूच आहेत, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढतच चालल्यात। याकडे वनमंत्री आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार करतायत। बघूया। हे बघा, आम्ही स्पष्टपणे इशारा देतो की ज्या पद्धतीनं माणसावर आता हल्ले होत आहेत आणि निष्पाप लोकांचा बळी वाघाच्या माध्यमातून चाललाय, याच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलवावी। अतिरिक्त वाघ किती आहेत, ज्याला टेरिटरी कमी पडते आहे, ज्याला अधिवास कमी पडतो आहे, अशा अधिकच्या वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा। इथे वाघाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आणि माणूस आपला दैनंदिन काम करताना या ठिकाणी त्याला अडचण होते आहे। म्हणून वनमंत्रीला मी भेटणार आहे उद्याला आणि त्यांनाही सांगणार आहे चंद्रपुरामध्ये लवकर बैठक घ्या आणि या वाघांचा बंदोबस्त करा। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। अभिषेककडून आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत। मात्र या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आता पुन्हा एकदा 2 जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। नागभीड मूल तालुक्यातील या शेतकऱ्यांवरती वाघानं हल्ला केला। 8 दिवसात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ही स्थानिकांकडून केली जाते। याशिवाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वनमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे।